ठरलं तर मग पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत एक भन्नाट ट्विस्ट। अर्जुन घरी प्रवेश करतो। हॉलमध्ये कल्पना, अस्मिता, प्रताप कॉफी पित असतात। अर्जुन घाईगडबडीत सगळ्यांना विचारतो, सायली कुठे आहे? अस्मिता लगेच निरागसपणे उत्तर देते, मला काय माहीत। तोच अर्जुन कल्पनाकडे वळून विचारतो, मम्मा तुम्हाला ठाऊक आहे का? कल्पना सहज म्हणते, अरे असेल ती आश्रमात कुठेतरी। हे ऐकून अर्जुन वैतागतो आणि ठाम स्वरात म्हणतो, नका सांगू, मला माहीत आहे ती आश्रमातच गेली असेल, मीच जातो तिकडे। पण त्याच क्षणी मागून एक आवाज येतो, जाण्याची काहीच गरज नाहीये। आणि दारातून आत येते सायली, एका अफलातून मेकओव्हरमध्ये, अगदी स्टायलिश अवतारात, मनमोहक रूप घेऊन। तिला पाहून अर्जुन क्षणभर स्तब्ध होतो। सायली, तू तर रोजच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर दिसतेस बायको। त्यानंतर प्रसंग सरकतो थेट पोलीस स्टेशनकडे। अर्जुन रजिस्टर तपासत इन्स्पेक्टरकडे वळून म्हणतो, इन्स्पेक्टर, इथे लिहिलंय की आश्रमातून पोलिसांनी केवळ 18 गाठोडी जप्त केली होती। चैतन्य आठवण करून देतो, कुसुमाताईंनी स्वतः सांगितलं होतं, आश्रमात एकूण 20 गाठोडी मधुभाऊंनी तयार केली होती। अर्जुन गंभीरपणे म्हणतो, म्हणजेच 20 पैकी फक्त 18 गाठोडी पोलिसांकडे पोहोचल्या, पण उरलेल्या सायली आणि तन्वीच्या गाठोड्या, त्या तर कधी पोलीस स्टेशनला दाखलच झालेल्या मढीत। कोणीतरी तपासणीच्या आधीच त्या गायब करून टाकल्या आहेत, पण कोण? आणि इथेच हा रोमांचक प्रोमो संपतो। उलगडणाऱ्या या रहस्याचा पुढील भाग नक्की पहा। तोपर्यंत नमस्कार।